मगाशीच म्हटल्याप्रमाणे एक सुंदर गुलदस्ता आणि त्याचा दरवळ आपल्या समोर येणार आहे. एक सरप्राईज आपल्यासाठी आहे, ते आपण आता पडदा उघडल्यानंतर बघूया. स्वागतम सुस्वागतम. सुजवून रात गेली केव्हा तरी पहाटे. खूप छान अश्विनी. जे जे म्हणून काही ज्या ज्या वेळेला व्हायला हवं असतं ते ते त्या त्या वेळेला होतं असं थोडीच आहे. आणि ते तसं होत नाही, हीच तर खरी मजा आहे. म्हणजे सगळी माणसं वेळेवर आली असती, कोणीही चुकलं नसतं. आपली दायगुडे सर आपली सगळी घरकुलं वेळेत पूर्ण झाली असती. साळुंखे मॅडम आपल्या GPDPचे सगळे आराखडे वेळेवर अपलोड झाले असते. आपली SLWMची सगळी कामं मॅडम पूर्ण झाली असती वेळेवर. तर आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा आढावा झाला नसता. आणि आढावा झाला नसता तर आपलं आयुष्य जे आहे ते खूप निरस झालं असतं. माणसं चुकतात म्हणून तर जगण्याला मजा येते. हाचा कार्यक्रम आहे तो असाच एकदम मजेचा आहे. यातनं कुणीही जीवनाचा सखोल अगर व्यापक अगर दोन्ही प्रकारचा अर्थ घेऊ नये अशी विनंती आहे. आणि तसा घेण्याचा कुणी प्रयत्न केलाच तर तो त्याला किंवा गजानन तिला अगर दोघांनाही सापडणार नाही याची खात्री आहे. कारण मुळात जे आडातच नाही ते पोहऱ्यात कुठून येणार. किंवा भोरे साहेब जे जलजीवन मिशनच्या टाकीतच नाहीये तर FSTCच्या नळ्यात कुठून येणार. हेमंत, आम्ही सर्व मित्रमंडळी आणि काही अधिकारी लोकांना तुझा शाहरुख माहिती आहे, पण त्या शाहरुखला आज ज्योतीपासून ते ब्रह्मपुरीपर्यंत पाठवण्यासाठी सर्वांसमोर तो आपला शाहरुख या ठिकाणी सादर करावा. कवितेचं नाव आहे तोरा शाहरुखचा. खूप जणांनी ऐकली असेल, काही जणांनी ऐकली नसेल. ऐका, म्हणजे नजर इथं असले तरी कान माझ्याजवळ असावेत अशी अपेक्षा. आता बरेच वर्ष कार्यक्रम केलेत, माहित असतं कोण कुठं बघतंय ते. ती जेव्हा दिसते तेव्हा रॉकेलच्या मी रांगेत असतो. ती जेव्हा दिसते तेव्हा रॉकेलच्या मी रांगेत असतो आणि बिनभायाचा मळका बन्यान नेमक्या माझ्या अंगात असतो. ती जेव्हा दिसते तेव्हा रॉकेलच्या मी रांगेत असतो आणि बिनभायाचा मळका बन्यान नेमका माझ्या अंगात असतो. चंद्रपूर रोडचा जुनोना फाटा तेव्हा माझ्या भांगात असतो. चंद्रपूर रोडचा जुनोना फाटा तेव्हा माझ्या भांगात असतो, पण तरीही तोरा शाहरुख खानचा तेव्हा माझ्या ढंगात असतो. ती जेव्हा दिसते तेव्हा माझ्या हातात दळण असतं. ती जेव्हा दिसते तेव्हा माझ्या हातात दळण असतं. मागे तिची आई, पुढे धोक्याचं वळण असतं. वळणावरचे धोके टाळून मी तिला हळूच हात करतो. वळणावरचे धोके टाळून मी तिला हळूच हात करतो, पण गिरणीमधला गद्दार ब्रुटस या सीझरचा घात करतो. मी पिठासकट आडवा होतो. माझा चेहरा रडवा होतो. माझा रडका पडका चेहरा लपलेल्या पिठाच्या रंगात असतो, पण तरीही तोरा शाहरुख खानचा तेव्हा माझ्या ढंगात असतो. ती जेव्हा दिसते तेव्हा. पुढं मजा आहे. जरा ट्रॅजेडी आहे, पण फेब्रुवारीचा महिना आहे. बऱ्याच जणांच्या बरोबर ट्रॅजेडी होते. बघूया ही ट्रॅजेडी. पण लव्ह स्टोरी सध्या ती दिसते तेव्हा तिच्या बरोबर तो असतो. बघा हा, सध्या ती दिसते तेव्हा तिच्या बरोबर तो असतो आणि सध्या आमचा पिक्चर पती पत्नीवर वो असतो. मी आता मजनू बनतो, ती वधू आणि तो वर असतो. ती त्याला बाजीगर म्हणते, पण आमचा मात्र डर असतो. पण लव्ह स्टोरी म्हणली की व्हिलन येणारच. उशीर होईल खरा, पण आपलं मिलन होणारच. कॉन्फिडन्स आहे कलाकाराचा. कॉन्फिडन्स. अक्षय सुक्रे म्हणून आपले एक व्हिडिओ होते, बहुत कॉन्फिडंट, उच्च कोटीचा कॉन्फिडन्स होता त्यांचा. तो कलाकाराचा कॉन्फिडन्स आहे. पण लव्ह स्टोरी म्हणली की विलन येणारच. उशीर होईल खरा, पण आपलं मिलन होणारच. मी दिवस रात्र तिच्या विचारात गुंतलेलो असतो. तिचा नवरा, तिची मुले, तिचा संसार बघत असतो. माझे हे स्वप्न ऐकून ती मला खूप खूप हसते. पण हसणाऱ्या डोळ्यांमध्ये अश्रूंची एक लकीर असते. थरथरणारे ओठ न बोलताच थांबतात. ओघळणारे अश्रू मग डोळ्यानेच सांगतात, बागेत असो वा चिखलात शेवटी गुलाब फुलांचा राजा आहे. ते रॉकेल असो वा ते दळण, तू फक्त माझा आहे. शेवटी हेमंतचा शाहरुख राजुरा सोडून चिमूर किंवा ब्रह्मपुरीकडे जातो. तिकडे त्याला काजोल किंवा कमळ भेटतो आणि त्याचा सुद्धा संसार सुरू होतो. संसार सुरू झाल्यानंतर त्याची अवस्था काय होते.
नववधू होती म्हणून पहिल्यांदा दिली ओळख करून. नववधू होती म्हणून पहिल्यांदा दिली ओळख करून. माझी आई अशी, माझे बाबा असे. माझी आई अशी, माझे बाबा असे. आमचं घरानं हे असं आणि आमच्या घरात हे चालत नाही. माझी आई अशी, माझे बाबा असे. आमचं घरानं हे असं आणि आमच्या घरात हे चालत नाही. आता ती रुळली म्हणून रोज तीच देते ओळख करून. तुझी आई अशी, तुझे बाबा असे, तुझं घरानं हे असं आणि माझ्या घरात हे चालणार नाही. खूप छान, खूप छान. हे खूप छान चारोळी जी आहे ती गजानननं ऐकवली आणि हा मोह मला पण आवडत नाही आता चारोळीचा. जरा थोडासा रोमानी आहे. ऐका, खरा पाहिजे की बरा पाहिजे? हं? खरा पाहिजे की खरा नाही? खरा नाही, खरा पाहिजे की बरा पाहिजे? खरा पाहिजे की बरा पाहिजे? तुला कोणता चेहरा पाहिजे? खरा पाहिजे की बरा पाहिजे? तुला कोणता चेहरा पाहिजे? उभा जन्म कैदेत काढीन मी, उभा जन्म कैदेत काढीन मी, तुझ्यासारखा पिंजरा पाहिजे. कसा पाहिजे स्पर्श माझा तुला? कसा पाहिजे स्पर्श, जरा रुमान, कसा पाहिजे स्पर्श माझा तुला? जरासा नको की जरा पाहिजे? गुलाब चाफा मोगरा जुई जाई शपथ, तुझ्यासारखे कुणीच नाही आई शपथ. गुलाब चाफा मोगरा जुई जाई शपथ, तुझ्यासारखे कुणीच नाही आई शपथ. तुलाच लिहिण्यासाठी होता जन्म सखे, तुला लिहू न शकलो मी शाई शपथ. आता एक्झाम सुरू होणार आहे 12वीच्या. तर मी असं ऐकलंय की सर मार्गदर्शन खूप छान करतात. HSC तर बद्दल. बघूया. उद्याच 12वीची परीक्षा चालू होतीये. पत्र पण माननीय सावंत मॅडमनी पाठवलंय. व्हिडिओनी कुठं कुठं तपासणी करायची होती. तर 10वी 12वीच्या परीक्षेमध्ये माझी ख्याती गेली अश्विनी पर्यंत. तिनं सांगितलं मार्गदर्शन करायला. पण ते पण मी मार्गदर्शन थोडंसं वेगळ्या टाईप. वेगळ्या पद्धतीचं आहे. काय करू नये याचं मार्गदर्शन मी चांगलं करू शकतो 10वी 12वीच्या परीक्षेमध्ये. ऐका, SSCचं मी बसलो होतो प्रथम परीक्षेचं. SSCचं मी बसलो होतो प्रथम परीक्षेचं. एकाग्रतेने पेपर सोडवा आदेश उपदेश. पेपर पहिला, घंटा पहिली, क्षण हा औत्सुक्याचा. पेपर पहिला, घंटा पहिली, क्षण हा औत्सुक्याचा आणि माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशीचा. जोशी. पेपर पहिला, घंटा पहिली, क्षण हा औत्सुक्याचा आणि माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशीचा. मानेला ती देऊन हिसडा. आता मानेला ती देऊन हिसडा, नकळत सवयीने लिहू लागली पेपर तेव्हा पानांवर पाने. मऊ रेशमी मोहक काळा, मऊ रेशमी मोहक काळा, शेपट्याचा भार. गजानन, आमच्या काळात मुलींची क्रेज असायची मोठे केस म्हणजे. तू आता यंगच आहे. अरे एज इज नंबर, यंग इज फिलिंग. तर मऊ रेशमी मोहक काळा, शेपट्याचा भार, तिझा तक्षणी येऊन पडला माझ्या बाकावर. मऊ रेशमी मोहक काळा, शेपट्याचा भार, तिझा तक्षणी येऊन पडला माझ्या बाकावर. 3 तास एकचित्त मी तिझ्या शेपट्यात. 3 तास एकचित्त मी तिझ्या शेपट्यात, एकही ओळ लिहिली नाही उभ्या पेपरात. शेवटची ती घंटा होता आलो भानावर. शेवटची ती घंटा होता आलो भानावर. कळले आम्हा जगणे आता गावी खेड्यावर. आता रियालिटीच्या जवळ जाऊया आपण जरा. केसांनी त्या गळा कापला अलगतची माझा. केसांनी त्या गळा कापला अलगतची माझा. पिळत शेपट्या परी बैलाच्या जगतो हा राजा. गावावरच्या मोटेवरती माझी उपजीविका. गावावर शेतावरच्या मोटेवरती माझी उपजीविका. ओ सोनवणे मॅडम, शिक्षणाचा आज मी पारखा आणि शुभदा प्राध्यापिका. वहिनी हे शोध घ्यावं लागते जोशी कोण आहे ते. हा विरह किंवा प्रेमभंग फक्त मराठीतच होत नाही, हिंदीमध्ये पण होतो. हम बंजारे दिल वाले हैं, हम बंजारे दिल वाले हैं, पेट पर डेरा डाले हैं. तुम धोखा देने वाली हो, तुम धोखा देने वाली हो, हम धोखा खाने वाले हैं.
तुम धोखा देने वाली हो, हम धोखा खाने वाले हैं, इसमें तो नहीं शर्मा होगी, इसमें तो नहीं शर्मा होगी, क्या धोखा देने आओगी? तेरा नाम लेकर जिए जा रहे हैं हेमंत, तेरा नाम लेकर जिए जा रहे हैं, गुनाह है मोहब्बत किए जा रहे हैं। मेरे जख्म दिल का मुकद्दर तो देखो आत्मज, मेरे जख्म दिल का मुकद्दर तो देखो, निगाहों से टाके दिए जा रहे हैं। ना काली घटाए ना जुल्फों का मौसम, नो शुभदा जोशी, ना काली घटाए ना जुल्फों का मौसम, मगर पीने वाले पिए जा रहे हैं। निगाहों से टाके दिए जा रहे हैं. बघा म्हणजे प्रेम समजातून गैरसमजातून कसं फुलतं त्याच्यावर एक गाणं आहे. काय करते ती खुना अन काय माझ्या कल्पना, काय करते ती खुना अन काय माझ्या कल्पना, काय बोले सत्य अन काय माझ्या वल्गना, काय करते ती खुना. वल्गना म्हणजे बढाई. आता मुंडकर साहेब जे आहेत ते मराठवाड्याचे आहेत, अश्विनी जी आहे ती विदर्भाची आहे, मी पश्चिम महाराष्ट्राचा आहे. तर वल्गना हा एक टिपिकल मराठी शब्द आहे जो काळाच्या ओघात लुप्त होत चाललेला आहे. तर वल्गना म्हणजे आपल्या मराठवाड्यात काय म्हणतात मुंडकर? पुंग्या मारणे. काय म्हणणं? पुंग्या मारणे. पुंग्या मारणे. तर काय करते विदर्भामध्ये डिंगी मारणे का डिंग्या मारणे? डिंगे, हा बस. काय करते ती खुना अन काय माझ्या कल्पना, काय बोले सत्य अन काय माझ्या वल्गना, काय करते ती खुना. किती मिनिमम अपेक्षा असतात पुरुषांच्या आमच्या. एकदा ती हसली, एकदा ती हसली अन जन्म झाला सार्थ हा, एकदा ती हसली अन जन्म झाला सार्थ हा. क्षणभरावर नोंद केवळ, क्षणभरावर नोंद केवळ, युगभरावर वंचना, क्षणभरावर नोंद केवळ, युगभरावर वंचना, काय बोले सत्यान काय माझ्या वल्गना, काय करते ती खुणा. प्रेम म्हणजे भांडण होतं, शब्दाला शब्द लागतो, कधी कधी शब्द निघून जातो. एवढे ही तू नको घेऊ मनावर शब्द हे, एवढे ही तू नको घेऊ मनावर शब्द हे. जा तुला म्हणलो खरा, जा तुला म्हणलो खरा, पण जराशी थांबना. वेट अँड वॉच. जा तुला म्हणलो खरा, पण जराशी थांबना, काय बोले सत्यान काय माझ्या वल्गना, काय करते ती खुना. त्या तुझ्या वाटेवरी मज ठेच जेव्हा लागली, त्या तुझ्या वाटेवरी मज ठेच जेव्हा लागली. बघा दोन प्रकारचे शायर असतात. एक हिंदीतले शायर जे एकदम दर्दे दिल आपण त्याला म्हणूया, खूप खूप काही थकलेले, एकदम असहाय्य झालेले. आणि मराठीत दोन्ही प्रकार मिळतील. म्हणजे पेंडे साहेब आपल्या सुरेश भटांनी काय सुंदर म्हणलेलं आहे, ओठी तुझ्यानं आले अद्याप नाव माझे, ओठी तुझ्यानं आले अद्याप नाव माझे, आणि ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही. ओठी तुझ्यानं आले अद्याप नाव माझे, आणि ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही. त्या तुझ्या वाटेवरी मज ठेच जेव्हा लागली, त्या तुझ्या वाटेवरी मज ठेच जेव्हा लागली. गात उठले घाव हे, घाव जे आहेत ते गायला लागलेले. गात उठले घाव हे अण नाचल्या त्या वेदना, गात उठले घाव हे अण नाचल्या त्या वेदना, काय बोले सत्यान काय माझ्या वल्गना, काय करते ती खुणा. आता ती जाते सर कुठेतरी, IT मध्ये काम करत होती, गेली, आता ती परदेशात आहे. आणि मी इकडं जीवतीचा चार्ज काही दिवस सांभाळला. शुष्क रानामध्ये पंख मिटलेला मोर, पाऊस पडायचा, पंख उडत होते. हा. आणि ती आता ऑन साईट US ला काहीतरी करते. ऐल देशी शुष्क राणी पंख मिटला मोर मी. दोडके साहेब आहेत का ज्योती? ऐल देशी शुष्क राणी पंख मिटला मोर मी. पैल देशातून थोडे, पैल देशातून थोडे, पावसाळे धाडना, पैल देशातून थोडे, पावसाळे धाडना, काय बोले सत्यान काय माझ्या वल्गना, काय करते ती खुणा.
आणि काय माझ्या कल्पना. धन्यवाद. शेवटाकडे येतोय आपण. कसा धरावा नेम तुझ्यावर, आत्मज कसा धरावा नेम तुझ्यावर, अजून आहे प्रेम तुझ्यावर. आत्मचोर नाही, आत्मची. कसा धरावा नेम तुझ्यावर, अजून आहे प्रेम तुझ्यावर. तू ऐवज दुसऱ्याचा वेड्या, प्रॉपर्टी. तू ऐवज दुसऱ्याचा वेड्या, कसा करावा क्लेम तुझ्यावर. काय लाजतो मुली सारखा, काय लाजतो मुली सारखा, अरे अरे रे शेम तुझ्यावर. शेवट आपण या मैफिलीचा ह्या शेअरने करू. आता फेब्रुवारीचा महिना चालू आहे आणि वेगवेगळे डेज चालू आहेत. चॉकलेट डेज चालू आहेत, प्रपोज डेज चालू आहेत. कितने दिलों को तोड़ती है कमबख्त फरवरी, कितने दिलों को तोड़ती है कमबख्त फरवरी, यूं ही नहीं इसके किसने दिन घटाए हैं. आपण एक ही सोचो जरा, क्यों न रोके तुम्हें, जाने जाती है जब उठ के जाते हो तुम, जाने जाती है जब उठ के जाते हो तुम. तुमको अपनी कसम जाने जा, बात इतनी मेरी मान लो, आज जाने की जिद ना करो, आज जाने की जिद ना करो. वक्त की कैद में जिंदगी है मगर चंद घड़ियां यही है जो आजाद है. इनको खो कर मेरी जाने जा, उम्र भर ना तरसते रहो, आज जाने की जिद ना करो. धन्यवाद. क्या बात है. आज जाने की जिद ना करो. अर्थात आपण शेवटाच्या समारोपीय कार्यक्रमात आलाय, पण हे जिल्हा परिषद चंद्रपूरकडनं केलेला आपणा सगळ्या पंचायत समितीला हा आर्जव आहे. जोरदार टाळ्यांनी आपण या रसिक. एक मिनिट सर, एक मिनिट. इतकं सुंदर सादरीकरण केलं म्हणजे मला थोडा वेळ असा भास झाला कुठे स्पृहा जोशी, संकर्षण कराडे आणि वैभव जोशी तर अवतरले नाहीत ना.